महाराष्ट्र लोकांचे मत, लोकांचा विश्वास, आमची बातमी। पोलीस अधीक्षक कार्यालयाला आपण भेट दिली, निवेदन घेऊन आले। तुमच्या मागण्या काय होत्या? भीमशक्ती सामाजिक संघटनेचं शिष्टमंडळ आदरणीय नेते चंद्रकांतजी हंडोरे साहेब यांच्या आदेशानं आज समस्त भीमशक्ती सामाजिक संघटनेचं शिष्टमंडळ SP साहेबांना निवेदन देण्यास गेलो असता चिकलठाणा ग्रामीण पोलीस स्टेशनचे PSI उत्तमजी नागरगोजे यांच्याकडे एक चौकशीसाठी अर्ज होता। बाळासाहेब पवार यांच्या विरोधात 1.5 लाख रुपयाची फसवणूक केली आणि जीवे मारण्याची धमकी व शिवीगाळ केली। एक अर्जदारांनी अर्ज केला 25/10/2025 रोजी। नाव सांगा। साधारणतः दसपुते पांडुरंग गोरख दसपुते यांनी 1 महिने अगोदर अर्ज केला। त्यांनी सुरुवातीला सांगितलं की आम्ही संबंधितांवर योग्य ती कायदेशीर कारवाई करू आणि नंतर तुम्हाला न्याय वगैरे देऊ प्रशासनाच्या माध्यमातून। परंतु 2-4 दिवसानंतर त्यांची भाषा बदलली व ते म्हणतायत की बाबा तुम्ही या अर्जामध्ये काही होऊ शकत नाही, तुम्ही कोर्टामध्ये न्याय मागा। 1-1 घंटा पोलीस स्टेशनला बसवणं, वारंवार चक्रा मारणं, बसून ठेवणं, म्हणजे PSI नागरगोजे हे अर्जदारांना आरोपी समजतात काय? या माध्यमातून कालही आम्ही भीमशक्ती संघटनेच्या शिष्टमंडळाच्या मार्फत कालही आम्ही त्यांना फोन करून दूरध्वनीवरून बोललो का तुमच्याकडे असा अर्ज आलेला आहे, त्या अनुषंगाने आपण काय चौकशी केली असता त्यांनी उडवडीचे उत्तर देऊन का बाबा त्यांना कोर्टात पाठवा, तुम्हाला बोलायचं असेल तर आम्हाला फोनवर बोला। या अगोदरही PSI नागरगोजे यांच्या भरपूर तक्रारी आहेत। ते त्यांच्या आपल्या पदाचा दुरुपयोग करून सामान्य नागरिकांना वेठीस धरण्याचं काम उत्तम नागरगोजे हे करत आहे आणि स्थानिक रहिवासी तिथले जे आहेत चिकलठाणा ग्रामीण हद्दीतले जे रहिवासी आहेत प्रत्येकांची त्यांच्या विरोधात तक्रार आहे। त्यांची वर्तणूक सामान्य नागरिकांशी बरोबर नाही आहे। यांच्या या हुकुमशाहीला, दंडेलशाहीला त्रासून हे अर्जदार हे भीमशक्ती संघटनेकडे आलेत। काही लोक आणखीन आहेत। मग त्या संदर्भातनं आम्ही SP साहेबांना रीतसर निवेदन दिलं व संबंधित PSI नागरगोजे यांनी जे बेकायदेशीर कामांना ते पाठबळ देतात, यांची सुद्धा चौकशी व्हायला पाहिजे आणि आरेरावीची भाषा करणं, सामान्य माणसाला वेठीस धरणं हे त्यांचं नियमबाह्य काम आहे। यांच्यावर अंकुश लावायला पाहिजे। अशा पोलीस अधिकाऱ्यांमुळे बाकीच्या पोलीस प्रशासनाची प्रतिमा मलिन होते। त्यामुळं अशा अधिकाऱ्यांवर कारवाई व्हायला पाहिजे अशी आमची भीमशक्ती संघटनेची मागणी आहे। यावेळेस आमचे मधुकर दादा नगराळे मराठवाड्याचे सचिव आणि गोरख दसपुते अर्जदार, मुन्नाभाई महिला आघाडीचे जिल्हाध्यक्ष सन्माननीय काकडेताई, महिला आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्ष आदरणीय निर्मळताई व एकूणच समस्त महिला मंडळ आणि भीमशक्ती सामाजिक संघटनेचं शिष्टमंडळ यावेळेस आम्ही SP साहेबांना भेटलो असता SP साहेब तर भेटले नाही, परंतु त्यांचे जे PA आहेत नीतनवरे मॅडम त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं व SP साहेबांनाही मोबाईलद्वारे भ्रमणध्वनीद्वारे कळवलं आणि त्यांनी सांगितलं आहे की आम्ही या प्रकारे नेमके अर्जदाराला न्याय देण्याचा प्रयत्न करू आणि संबंधित PSI नागरगोजे आहे यांना आम्ही चौकशीसाठी हे करू बोलून। मागण्या जर मागण्या नाही झाल्या तर तुमचं पुढचं पाऊल काय असणार आहे? नक्कीच भीमशक्ती सामाजिक संघटना येत्या 15 दिवसामध्ये जर उत्तम नागरगोजे यांच्यावर व्यवस्थित योग्य ती कायदेशीर कारवाई न झाल्यास आम्ही रस्त्यावर उतरून लोकशाही पद्धतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन भीमशक्ती संघटनेच्या माध्यमातून छेडण्यात येणार आहे। या संदर्भामध्ये पोलीस प्राधिकरणामध्ये आपण तक्रार करू शकता, करणार आहेत का? बिलकुल। आता हे 15 दिवसाचा आम्ही त्यांना वेळ दिलेला आहे। या 15 दिवसामध्ये जर पाहिजे जर तक्रारदाराचं समाधान, सर्व सामान्य नागरिकांचं जर समाधान होत असेल तर आम्हाला हरकत नाही। जर पोलीस प्रशासनाने परत आपल्या सहकाऱ्यांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला तर नक्कीच भीमशक्ती संघटना हवे तिथे कायदेशीर मार्गाने लोकशाही पद्धतीने आंदोलन करण आणि वेळोवेळी जागेजागी संबंधित कार्यालयात तक्रारी अर्ज त्यांच्या विरोधात देण्यात येईल। तुमचे 1.5 लाख रुपये कोणते बिल बाकी? पांडुरंग दसपुते माझं नाव। माझं पाणी टँकरचे पैसे त्यांच्याकडं मला त्यांनी 9 महिने घुमवलं। 9 महिने डॉक्टर बाळासाहेब पवारकडं त्यांच्याशिवाय नगरच्या कॉलेजला पण टाकलं मी। मला त्यांनी 9 महिने घुमवलं। त्यानंतर सकाळी 7 वाजता बोलून घेतलं बंगल्यावर एंडोला शिडकोला, तिथून गाडी टाकून बलगाव कॉलेजला नेलं। दिवसभर बसवलं संध्याकाळी 8 वाजता अंधारात तिथून मारून आणून काढून दिलं शिवीगाळ करून। चाकू दाखवला होता
फिरून जर तू पैशाला मागायला जर आला कधी तुला जीव मारून टाकीन म्हणे. तुमचं अपहरण केलं अशा पद्धतीची तक्रार तुम्ही याच्यामध्ये केलं नाही का? काय नाही सर, अपहरण केलं अशा पद्धतीची तक्रार नाही नाही नाही, मी स्वतः मग त्यांनी मला बोलवलं होतं म्हणे तुला 4 वाजता पैसे देतो माझ्या गाडीत बसून चल. नाही तसं जरी असलं ना नाही अपहरण नाही केलं, तक्रारीमध्ये नाही केलं. बसून ठेवलं पाहिजे होतं ना. हा बसून मी दिवसभर बसून त्यांनी सोबत नेऊन त्यांच्या भालगावला कॉलेज इथे मला बस दिवसभर बसून ठेवलं होतं. शिवीगाळ करून जेवण शिवीगाळ करून संध्याकाळी 8 वाजता मी पैसे मागितले, मला सर मला जायचं, मला पैसे द्या. पण मग त्यावेळेस म्हणे पैसे देत नाही, त्याच्यानंतर पैसे भेटणार नाही, पैसे मागायला तुला जीवच मारून गाडीच्या टायराखाली गेले म्हणे. रात्री 8 वाजता भालगाव इथून काढून दिलं तर. तुम्हाला त्याच्यापासून जीवाला धोका आहे? हो सर, त्यानंतर मी त्यांना पैसे मागायलाही नाही गेलो. शिवा ट्रस्ट होते का? हो हो PSI नागरगोजे PSI नागरगोजे साहेबांना मी 1 महिनाभर सारखं बोललो फोनवर, त्यांच्या माझ्याकडे रेकॉर्डिंग आहे सगळ्या. ते काय बोलते फोनवर, ते दिल्लीला गेले, मुंबईला गेले, ते काल येऊन PSI साहेबाला भेटून गेले म्हणे. मग मी म्हणलं माझं काम, मला त्यांचं बोलणं करून दे, माझं क्लिअर करून दे, माझं जीवाला धोका आहे. ते माझ्याकडून होत नाही, तू समोर जाऊन तक्रार कर म्हणे, माझ्याकडून होत नाही. ते त्यांच्या टोटल रेकॉर्डिंग आहे माझ्याकडे.